नमस्ते, मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर संध्याकाळचे बघा 8ला 5 कमी म्हणजे 8च वाजत आलेले आहेत। तर अचानक आमचं ना तर काहीतरी करून खायचं असं जावाजावांचं मन झालं, म्हटलं चला काहीतरी करून खाऊया म्हणजे खाऊया। तर सगळ्यांना मिसळ पाव तरी खाऊ वाटायला लागले, पण मिसळ पावला जे मेन लागतं मटकी तर नाहीये। तर बिना मटकीची ना तर बडोदा टाइप म्हटलं आशात आहे त्या पद्धतीने करूया। तर ह्यांचं चाललंय ते लाडू खाणं। काल पण ब्लॉग मध्ये तुम्ही लाडूच खात होता, इथेच बसला होता, काल कळायच होतं आणि आज बेसनात त्यांचं लाडू खायचं चालू आहे। तर चला म्हटलं खाऊ द्या त्यांनी। तर ब्लॉगला पण सुरुवात मी जरा उशीरच केलेला आहे। सगळ्यात आधी ईद ए मिलाद आहे ना, सगळ्यांना ईदच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि मुलींना सुट्टी आहे, आज लगातार सुट्टी, आज मिलादची सुट्टी आहे, उद्या शनिवार अनंत चतुर्दशीची सुट्टी आहे आणि रविवार सुट्टी आलेली आहे, डायरेक्ट सोमवार। असं सगळ्यांच्या मनात आलं की आज काहीतरी बनवणं आणि अचानक प्लॅन ठरल्यामुळं मटकी असूनही भिजवता आली नाही। आणि शनिवारचा बाजार असतो, बटाटे काय जास्तीचं नाही येतं आणि बटाटे वडे करायचं म्हटलं तरी पण इतका उशिरा होऊ शकत नाही। आणि कविताला पण बोलवलंय गावातलं, तिचं पण हा ना चालू होतं। म्हणजे चला सगळीच आता पोरांची पण सुट्टी आहे, जर दिवसा ठरवलं असतं तर चुलीवर मस्तपैकी बनवता आलं असतं, त्याचा आनंद घेता आला असता। आता संध्याकाळ नाही खायला इथं बाहेर पटांगणातच बसूया, गार हवेत एक नंबर। आणि इथंच करायचं छोटा साऊंड आणि परिसर असं म्हणणं आहे, छोटा साऊंड लावायचा आणि आपलं बनवायचं। तर इथं गॅसवरती बघा आता इथं लसूण सोललेलं असतं माझ्याकडं, तर लसूण सोललेलं आहे फ्रीज मध्ये। तर 5 डझन असं ना ताजे पाव आणलेले आहेत। आता हे गॅस पेटवा, आता ते पातेलं काढा। अशा तऱ्हेने सगळं हे कांदा सगळं भाजून घेतलंय, कांदा भाजून असं केलंय। तर खोबरं भाजून घेतलंय, 2 हे लागतात का टमाटर? नको टमाटर, बर तेल देऊ काय? तर असं अचानक ठरलं, काही सुचत नाही कळत नाही, पण लेकरांच्या आनंदासाठी आणि आपल्या पण आनंदासाठी। तर आणि आज ना शेवटचं लेझिम आहे ना का, आणि उद्या पोरींचे डान्स आहेत अजून गावामध्ये, फरसाण काढून घेतले। आता बघू बिना मटकीचं कसं होतंय काय होतंय। तरी तर ना आपलं मिसळ पाव बनवायची तयारी चालू होती आणि एका बाजूला परी FM लावली होती, परीचं डान्स चालू होतं, सईचं शूटिंग चालू होतं। तर परत बाहेर आटली, म्हटलं चला दोघी पण एन्जॉय करा। आज खऱ्या अर्थानं जर एन्जॉय केलं असेल तर बाकीचे जावांचे पोरं यायच्या अगोदर परी भरपूर अशा गाण्यावर थिरकली आणि आपापल्या पसंतीचे गाणे लावायचं पोरांचं चालू होतं थिरकायचं का नाही। बाहेर नुसतं कालवा चाललाय, एक नंबर अशी ना आपली तर रस्सा भाजी झाले। थोडं मिळून येण्यासाठी असं ज्वारीचं पीठ मिक्स करायचं आणि तसंच मकाईचं कणस, बाकीचं गाणे लावलेत, कॉपीराईटचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे बोलायचं का होईना, तसं मिळून आलंय। तरी पण थोडस टेस्ट येण्यासाठी ज्वारीचं पीठ लागतं, हा ज्वारीचं ना चालतं, त्याला काय आहे ना, ज्वारीचं पीठ असं मटणासारखं लागतं, आहे ना।
दीदी बाहेर नाचा लागल्यात. दीदी नाचायला लागले. मम्मा आली का मम्मा? चला चला ताटं घेऊया चला. आणि सगळे या खायला थांबा की सगळे एकदम साहित्यानं जानू जरा कालवा चालवाय नुसता. तुम्ही आलाय लेट. हा तनु नाचा लागले. तर सैराटचं गाणं लागलं होतं, बैलगाडाचं गाणं. तर बरेच अशा गाण्यावरती ना पोरी भरपूर असं डान्स केले. तसंच म्हणलं जे काय साहित्य होतं ते सगळं बाहेर आणावं. जसं की प्लेट म्हणा, रस्सा, पाव आणि वाट्या, तांब्या सगळं पाण्यासकट सगळं बाहेर आणायचं आमचं काम चालू आहे. चला पोरं एन्जॉय करतात तर वर करू दे. एवढंच की रात्रीचं थोडं भरपूर असं उशीर झालं होतं आणि पोरांना पण जायचं होतं. एवढं टेन्शन, बाकीचं काही नाही. तर सगळेजण मिळून एकत्र काम केल्यामुळं भरपूर असं लवकर काम होऊन जाते. तर इथं बघा एवढं सगळं साहित्य बाहेर आणले तर पोरांना काय खायचं काय पडलं नाही. पण किती डान्स करू किती नाही हे मात्र कळेना. म्हणलं आता सगळं साहित्य आणून पोरांचं थोडंसं डान्स बघतच राहावं आणि थोडंसं त्यांना ना चीअरअप केलं का अजून थोडं आनंदात त्यांना काय करावं काय नाही हे कळत नाही. तर चला सगळ्यांना ना पटापट आता चटई वगैरे आणावं म्हटलं जेवण्यासाठी आणि बाहेर चटई वगैरे आणून घेतलं. चटई आणल्यावर मात्र पोरांना थांबवलं. जे काय असेल ते पटापट सगळे खाऊन पिऊन मग खेळा म्हटलं. तर हे बघा मस्त तरू तुला बी कांदा आवडत नाही? बर बर. अगं बाई मी म्हणते परीच खात नाही काय म्हणते कांदा. मग दे म्हणशी का तिथे ताटात खा की. चला मस्त बेत आहे. पाव आहे तर भरपूर आता अजून ठेवलेलं आहे तर घ्या. आई पण बसल्या त्या. लिंबू लिंबू कविता. तनू म्हणते ए मुलांनो कसं झालंय? छान झालं ना? खावा मग दाबून काय. चला तर सगळेच खायला बसलोय तर खातोय आम्ही. आई पाव अजून भात आमटे. आईनं लय आवडत नाही पावाचा पदार्थ. इकडे वेलकम. केळं विकायचं का त्याने? होय यंग आहेत का? चाललंय कालवा
आणि तर जाऊबाई नेले त्या सगळ्या भांडी राहू दे म्हणत तर ऐकतच नाही बाई तुम्ही. तुमचं कुठलं वारी माळ आहे? होय का? कुणाचा? कविता तुमचा उपास आहे का? ना ते खरखर असं मी टाकून येते. भांडी राहू दे म्हटले, थोडी भांडी. आमचं 16 तारखेला ते गुरुवार आहे बहुतेक. मंगळवार आहे का? लकुडी सर होय. हा मंगळवार आहे. बरोबर. चला तर हे खरकट पण टाकून घेते. जानू पप्पा आलेत. आता घालते की कवर. काय झालं माहितीये का? परी म्हणते आई मोबाईलला आधी कवर घाल, खूप भीती वाटते. राडा बघू शकता, राडा भरपूर असा आहे. आणि आई राडा म्हणजे काय, आता एवढं तर होऊ दे म्हटलं त्यांना. दोघे काय ऐकत नाहीत. किती जरी झालं सगळं आवरून जातात. त्यांच्या घरी काय असेल तिथं पण मग मी पण तिथं भरपूर असं करू लागते. सगळं राडा वगैरे आवरून जातो. एकमेकांना कशाच्या गोष्टीचं कुठलं वजं वाटत नाही, राग वगैरे काही येत नाही. उलट इतकी मजा येते ना, खूप छान मजा आहे. हा थोडं राहिलेला आणि एवढा असा फरसाणा राहिलाय. तर प्रत्येकाला थोडं असं देऊन टाकलं. फरसाणं पाव, एकदम पाव ठेवून तर मग काय करणार आहे. पोरं दिवसा म्हणजे दुपारी दुसऱ्या दिवशी सकाळी खातील तरी. तर आता हे तेवढं जेवायचं राहिलेलं आहे. तर मग ह्यांना जेवायला वाढवा बोलते. कारण की आज एकच दिवस पोरींना ना उद्याची डान्सची प्रॅक्टिस आणि लेझिम आहे. काय एन्जॉय करतील ते करतील. कारण की आज इतकं टेन्शन पण नाही. दररोज यायला त्यांना 11 उद्या घालायचे. उद्याचं टेन्शन मला आज नको देऊ बाई तू. हा तर उद्या त्यांच्या साडीचं डान्स आहे ना पोरीचं. उद्या अनंत चतुर्दशी आहे. आणि आज मंडळासमोर जेवण पण होतं. परिसाई हे काय गेले नाहीत कारण की ह्यांची तब्येत बरी नसल्यामुळे हे पण गेले नाहीत. आणि बाबा नसल्यामुळे साई परी पण गेले नाहीत. हे असल्याशिवाय पोरी असं अजिबात पुढे करत नाहीत. आणि यांना आता जेवायला वाढायचं, किचन आवरायचं. आणि जी काय थोडीफार भांडी एखादं ताट राहिलं ते आता मी ठेवून देणार आहे. आता बास म्हटलं, आता सकाळी घासता येईल एका ताट. बाकीची तर सगळी भांड्या जाऊबाईने घासून टाकले. आईनं 2 पाव आणि थोडंसं भात खाल्लंय. आणि आमचं तर पूर्ण पोटच भरून गेलेलं आहे. तर मोबाईलचं सांगते तुम्हाला किस्सा. खरकटं पाणी टाकायला गेले आणि थोडंसं नॉर्मल पाणी पडलं होतं. काही नाही, मोबाईलला काहीच झालं नाही. पण कवर काढून ठेवले. परी म्हणते अशी नको ठेव आई तू मोबाईल, त्याला कवर घाल, काळजी करते. चांगली गोष्ट आहे. तर चला पोरी चालल्या लेझिम खेळायला, त्यांचा आनंद ते घ्यायला. आणि उद्या सुट्टी आहे त्यामुळे पण एवढं उठायचं टेन्शन नाही. खेळलं तर खेळू दे म्हटलं, झालं आज आणि उद्या 2च दिवस त्यांना एन्जॉय करायला भेटणार आहे. परत काही नाहीये. तर परत दररोजचं परत रेग्युलर त्यांचं चालू होते. आणि माळाचा महिना चालू आहे ना आता. प्रत्येकाच्या रविवारपासून माळ चालू आहे. तर माळ, तुझं माळ माझं माळ, प्रत्येकाच्या एकमेकांच्या घरी आम्ही मदत करायला जातो ना. तसं आता माझ्या जावेचं पण माळ जवळ आले, त्यांच्यात पण जाऊन तयारी करायची आहे. उद्या जाऊन तयारी करायची कारण की परवशीपासून माळ चालू आहेत. 1-2 दिवस आधीच तयारी करावी लागते कारण खूप मोठं असतं आमच्याकडे माळ म्हणजे पितृ महिन्यातलं पित्र जेवायचं असं असतंय. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला, अगदी छोटासा मजेशीर, हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलवरती कोण नवीन का व्हिडिओ तर बघत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.